नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही आलेलो आहोत जव्हारला. बाहेरचा व्ह्यू बघा किती छान वाटते. पाऊस खूप निघालाय, आता जोरात पाऊस चालू होणार आहे. त्या साईडला ऊन आहे आणि इकडनं पाऊस आहे. ते ढगबग किती छान दिसतात ना. तेच आता तिकडे ऊन आहे दिसतंय, तिथूनच दिसतंय ना. हळूहळू पाऊस चाललाय तिकडे, म्हणजे आता पाऊस चालू झालाय. वातावरण तर खूप छान आहे, पण हा रस्ता खूप खराब आहे इथला. समोर पण समोर बघ, खूप छान वाटतंय. मस्त आहे ना, एकदम छान. हे बघा किती छान दिसतंय. रिमझिम पाऊस पडतोय आणि ते तिकडे कपल बसलंय. हे बघा, अरे कशाला डिस्टर्ब करते. अरे त्यांना प्रायव्हसी असू दे, काय तरी नेचरचा आनंद घेतात. बरे ना, थोडा थोडा पाऊस आणि ते छत्री घेऊन बसले, किती छान. आपण पण जायचं. चल. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत दाबोसा धबधबा बघायला. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे दाबोसा धबधबा. बघा, हा आहे दाबोसाचा धबधबा. आम्ही आता खाली जाऊन बघतोय कसा आहे. आम्ही आलो होतो आता दाबोसा. आता थोडंसं खालती जाऊन बघतो इतपत जाता येते, मग तुम्हाला दाखवतो दाबोसा वॉटरफॉल. हळूहळू आम्ही उतरतोय. पायऱ्यावरती पाणी आहे ना. जास्त पाऊस असेल तेव्हा नाही इथे येऊन फायदा नाही. हे बघा, हा पण धबधबा खूप छान दिसतोय, तुम्हाला दाखवतो मी. बघा, छोटूसा धबधबा, पाणी पडताना खूप छान दिसतोय. किती बघायला छान दिसते ना, खूप छान दिसतोय. तर आम्ही आता खालीपर्यंत जाऊन बघतो. एकदम पण जवळ नाही जाणार आहोत, पण सेफ साईड पर्यंत जाऊ. रिस्क नहीं लेने का दादा. अपर्णा तर इकडेच घाबरली. आता उलट पायऱ्या बनवल्यात, आधी तर पायऱ्या नव्हत्या. अपर्णा माहिती आहे, आपण आलेलो 2 कधी लग्नानंतर फर्स्ट तेव्हा नव्हतं, आता पायऱ्या बनवलेल्या आहेत. 22 ला की 23 ला. 22ला आलेलो आपण वाटते. तेव्हा तर ह्या पायऱ्या नव्हत्या, आता पायऱ्या बनवल्यात, तर जरा चांगलं आहे. सोबत उतर ना. तर फायनली आम्ही जवळ पोचलेलो आहेत धबधब्याच्या. हा बघा, तुम्ही बघू शकता धबधबा. लांब म्हणजे एकदम पण जवळ नाही गेलो, इथे थांबलोय.
इथून खूप छान दिसतंय बघायला. इथे खालती खूप छान पाणी उडते, पण तिकडे रिस्क पण आहे म्हणून जात नाही आपण, जास्त रिस्क घेत नाही म्हणून तिकडे आम्ही गेलो नाही. इथूनच बघूया. पण इथे गेल्यावर खूप छान मस्त त्याच्या धबधब्याचं पाणी पडते ना, त्याचे छोटे छोटे थेंब आपल्यावर पडतात, थंडावा वाटतं मस्त इथे. तुम्ही पण इथे नक्की विजिट करा. बाबा किती छान दिसते धबधबा. हाय, कसं वाटलं अपर्णा? कसे आहे अपर्णा चढ? थकली की नाही? मला तुम्ही तर बघितलं नाही आमचा व्हिडिओ, त्याच्यात खतरनाक चढलं. एकदम स्ट्रेट आहे ती, म्हणून थोडा थकवा येते काय चढायला अपर्णाला? नाही नाही तुला? आपण ट्रेकिंगला कुठे जायचं? चला तुम्हाला मी इथला ड्रोन व्ह्यू पण दाखवतो मस्त छानपैकी. चढ लवकर चढ. बघा मित्रांनो किती छान दिसते, हिरवगार, थंडगार वारा येतोय, छान वाटते. शेती करताना किती छान दिसते ना, हे बघा शेती करताना. मित्रांनो आता आम्ही हिरडपाडा धबधबा बघायला आलेलो आहोत. चला तर तुम्हाला पुढे दाखवतो. इथून रस्ता जातोय त्या धबधब्यावर. आता फुल खतरनाक दिसतोय. इकडे लगेच ना इथूनच दिसतो ना तो धबधबा, जवळच आहे. आता इकडे भात लावून पण झालंय. हा गावातून रस्ता जातोय.
गावात आल्यासारखं वाटतं. हा ना. टर्न मारायची होती, आम्ही पुढे जात होतो. मग ते मित्र भेटले, त्यांनी सांगितलं गावातलेच मित्र बनले. ते मित्र नव्हते पण बनले. ह्या गावातून असा रस्ता जातो. बापरे, कुठल्या रस्ता तर खतरनाक आहे, एकदम गावातून येतोय. आणि थांब थांब थांब. विलेज लाईफ. अच्छा, Village village life. life हा. इकडे आहे. ते समोर आहे. विलेज लाईफ अनुभवायची असेल तर नक्की विजिट करा इकडे जव्हारला, ते पण आतमध्ये. आतमध्ये. हा, बाहेर तुम्हाला छान असेल नाही, पण पूर्ण जव्हारमध्ये अशीच लाईफ आहे. अशीच आहे. हो. असं खूप मोठे बंगले वगैरे परत काहीच नाहीत लोकांचे. डोंगरावरती नाही, शेती आणि करतात. सगळ्यांची मातीची डोंगरावरती घरे. शेती करतात ते. गावातून आलोय बाहेर आता. इकडे खूप लहान रस्ता आहे. एकदम जास्त पाऊस असेल तेव्हा पण नाही येऊन पहिला. हा. तेव्हा पण थोडीशी रिस्क असते, कारण लँडस्लाईड वगैरे होतात. त्या साईडला तर झालेल्या रस्त्यावरच आलेला. लँडस्लाइड पेक्षा पाणी लगेच भरून जाते. छोटे छोटे पाणी नाले पण आहेत भरते. तिथे. आणि तिकडे झाले ना लँडस्लाईड साईड. आहे आता पोहोचत आलोय धबधब्यासमोर. मित्रांनो, तुम्हाला आता आम्ही दाखवतोय तो हिरडपाड्याचा धबधबा. बघा, हा आहे हिरडपाड्याचा धबधबा. छान व्ह्यू आहे ना. बघा इकडे पोहतात, दिसतात ते लहान लहान. इकडे मुले पोहायला लागली. हे बघा इथे लँडस्लाईड झालेली. हे पूर्णपणे रस्त्यावर आलेला. हा पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. इकडे दाखव त्यांना वरती, ते त्या साईडला वरती. ही पूर्ण पडलेली आणि ह्या रस्त्यावर आलेली. इकडे दाखव ह्या रस्त्यावर आलेली, पूर्ण रस्त्यावर. दिसते का तुम्हाला? हा, हे बघा. त्यामुळे आम्ही जास्त पाऊस होता म्हणून अवॉइड केलेला. आता थोडासा कमी झालाय. आणि तुम्ही पण पाऊस असेल तेव्हा अवॉइड करा. खूप जास्त पाऊस असेल तेव्हा. मिनी न्यूझीलंड. इथे खूप छान वाटते बघायला. आणि शूटिंगसाठी पण खूप छान आहे इथे. तेव्हा किती छान दिसते ना. फोटोशूटसाठी पण एक नंबर आहे ते. यायचं म्हणजे आलोय आपण. आता आपण काढू शकतो आपण. मिनी न्यूझीलंड. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. बघा किती छान दिसते. इथून जाताना हा रस्ता आहे. या रस्त्यावरून हा पुढे दापोलीला रस्ता जातो आणि तिथे हे लागते. इथे नक्की थांबा तुम्ही. आजच आणि काय आज आमचा अख्खा मोबाईल फोटो नाही मारला असता. हे बघा ना. ते बघा तिकडे कपल गेले. मिनी न्यूझीलंड सारखं वाटतं. आल्यावर आपण ना, तुला कसं वाटतंय आणि कशी फिलिंग येते इथे आल्यावर? आणि थंडगार वारा पण येते ना. गाडीमध्ये एसी मध्ये पण नाही आवडत थंड वारा. थंडी हवेचे ठिकाण जव्हार. इथून जावंसं वाटतच नाही. हाणतोय माझ्याशी कधी. आणि आम्ही कधीपासून सकाळी किती वाजतापासून निघालेलो? जूट. 10:30ची निघालो. आता असतील 3-3:30
3:30 वाजले आणि कशी फिरवतोय मला लाज बात तो सही है सहलेंगे थोड़ा ठुसले ते बसून बसून घंटा घंटा काय मला एक पण नाही दिलं काय नाही आता मला भरवायला पाहिजे असं नाही काय नाही, नाही. हे नवऱ्याला आता भरवते काहीच नाही खाल्लं काय नाही तर ते सो आता आम्ही चाललोय कुठे चाललोय काळमांडवी आता आम्ही चाललोय काळमांडवीला बघूया तिथे कसं आहे. तिथे पण छान आहे बघू एंट्री आहे का नाही तिथे तू याआधी गेलायस कधी तिकडे हो गेलोय ना मी पहिल्यांदा जाणार आहे बघू आता पण आज पाऊस नाहीये त्यामुळे छान वाटतंय फिरायला कालपर्यंत पाऊस होता त्यामुळे सगळे धबधबे भरलेले आहेत आणि आज पाऊस उघडलाय थोडासा आम्ही आता रस्ता चुकलोय तुमच्याशी बोलता बोलता आम्ही रस्ता चुकलो. नशीब खूप आपण पुढे नाही गेलो नाही तर बस तिथे ब्रिज वरून आलेलो आपण तिकडनं चाललेलो नक्की हो त्या ब्रिज वरून म्हणजे आपण तिकडनंच रस्ता चुकलो काय कुठून पुढून तिकडनंच टर्न घेत चुकलो का नाही काय? तो तिथून रस्ता आहे ना तिथून जायला पाहिजे आपण तिथून नाही गेलो. तो बघ तो रस्ता हा, हा. तुमच्याशी बोलण्याच्या चक्कर मध्ये आज आम्ही कुठल्या कुठे पोहोचलो असतो तू तरी गाडीत लक्ष देऊन चालवत मी गाडी बरोबर लक्ष देऊन चालवत होतो तू होती हा बरोबर इकडनं चाललो ना आपण आता नशीब पण हे रस्ते पण कन्फ्युजिंग आहेत एकदम छोटे छोटे आहेत काय नाही कन्फ्युजिंग आहे ऐका. सगळं ओके मध्ये आहे म्हणूनच रस्ता चुकलो आपण तिथनं पण रस्ता आहे का बोलत होतास मला मेरी प्यारी गुडिया नाही त्याच्या आधी काय बोलत होतास मेरी प्यारी गुडिया नाही त्याच्या आधी काय बोलत होतास ते सांग मी हे बोलत होता की पावसाळ्यात इकडे खूप छान बघायला आहे पण उन्हाळ्यात ना इकडे पिण्याचे खूप हाल आहे तसं जव्हार साईडला त्यांना प्यायला वगैरे ना पाणी एवढं नसते म्हणजे समजू शकता तुम्ही आता डोंगर एरिया आहे त्यामुळे इकडे विहिरीतून बोरिंग पाणी- वगैरे काहीच नाही विहिरीतून पाणी पितो किंवा टँकरने पाणी मागवतात प्यारी गुडिया नाही नाही त्याच्या आधी जे बोल बरं खूप छान दिसते नाश्ता केलास ना प्रिन्सेस सारखी दिसते तू नाश्ता केलास की नाही मी नाश्ता केला तर मी घरून उपाशी नाही करतो किती हाय गाईज आता आम्ही चाललोय काळमांडवीला काळमांडवी वॉटरफॉल आणि आता पाऊस चालू झालाय थोडा थोडा आम्ही मेन रोडवर जाऊ गावातून आलोय हो ना मी पहिल्यांदाच Right onto National Highway 168. राईट राईट या रोडला आपण आलेलो का आधी हो हा नाशिकला रोड जातो ना आपण अच्छा. नाशिकला गेलो ह्या म्हणजे रोडवर. आता आपण त्या रोडने आलो असतो तर फिरून जावं लागलं असतं ना. हा. Continue on National Highway 168 for 2 kilometers. इकडे काय आहे का काही नाही तिकडे आम्ही सकाळपासून फिरतोय गाईज पण अजून आम्ही काय खाल्लेलं नाही इकडे खूप घाट्स आहे तुम्ही याल ना पूर्ण जव्हारी डोंगराकडे बसल्याचं वाटतंय ना डोंगरावरच आहे ना आता आम्ही जातोय पुढे आता एक काळमांडवी धबधबा दाखवायला बघू तिथे पोचता येते का टाइम तर झालाय टाइम झाला आणि पाऊस यायलाय बस. बघूया कसं होतं. थोडी होती का जव्हारवरून तर आता आम्ही खडकट डॅम कडे आलो आहोत एंट्री करतोय चला आता तुम्हाला खडकट डॅम पण दाखवतो आम्ही फायनली पोहोचलेलो आहेत खडकट डॅम समोर
थांब त्यांनी आणि हा आहे गाडीवाल्याला समजला पण नाही. बघा इथून खडखड डॅम किती मस्त दिसतोय. आपण डॅमच्या वरती आलोय. डॅमच्या वरती आणि इकडे लोक राहतात. इकडनं हा रस्ता खूप खराब आहे. पण इकडनं आता मी मेन खूपच. जव्हारमध्ये जाणार आहोत. पण हा रस्ता खूप खराब आहे. 11 किलोमीटर दाखवतो म्हणजे असं. Turn left onto फोर व्हीलर जाण्यासारखं आहे की नाही माहिती नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत शिरपामाळ येथे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण आहे ते आता तुम्हाला आम्ही दाखवतो. सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीयेस 31 डिसेंबर 1664 रोजी जव्हारकरांच्या कोळवनात प्रवेश केला. तेव्हा जव्हारचे राजे विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेत देऊन जेथे त्यांचे स्वागत केले तेच हे ऐतिहासिक प्रसिद्ध स्थळ म्हणजे शिरपामाळ होय. माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. इथून पण डॅम दिसतोय. काय व्ह्यू आहे, एक नंबर. मित्रांनो, आता आम्ही हनुमान पॉईंट येथे आलेलो आहे. तिथे हनुमानाचं मंदिर आहे. तुम्हाला इथला आम्ही ड्रोन ब्लॉग दाखवतो. आणि इथूनच राजवाडा पण दिसतोय. गाडी लावतो आणि तुम्हाला दाखवतोय. चला तर मग बघूया. छान नजारा दिसतो इथून. पण हनुमान शिल्पा पॉइंट. हनुमान पॉइंटला
खूप छान वातावरण आहे. आणि हा समोर दिसणारा जयविलास पॅलेस इथे पण खूप छान आहे, तुम्ही जावा बघत. गाय देखो ना गाय देखो ना. बस ते तेव्हा चल झूठा. चाल इंग्लिश का सुनने का गाना. आपण चालवते का तू? हमारे मतलब बाप को मत सिखा. चालवते ही तरी चालव. हेडलाईट फुटले स्कूटीचे, पण तरी आम्ही चालून घेऊ काम. निघालोय आता आम्ही. 2 सीट खाली आहेत. 2 सीट खाली आहेत. निघालोय आता आम्ही हनुमान पण फिरायला. चल बसेस ना, आपण चालू करतो गाडी. भोंग भोंग झालं. बुरा नहीं मानना सर. आटली सीट रे, दूर तर निघतच नाही तिकडनं. पाऊस पण आला, खूप छान वाटते ना. पण पाऊस आला तरी लहान लहान धबधबे आहेत तिथे. हा एक आणि दुसरा हे बघा इकडे. इथे पण हे दोन बघा इथे. जास्त पाऊस. मला हा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.